हाय एव्हरीवन, 5 मिनिटात विज्ञानमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा नंबरबद्दल बोलणार आहोत, एका अशा रहस्याबद्दल जे म्हणे निसर्ग, कला आणि विज्ञान या सगळ्यांना एकत्र जोडतं. चला सुरू करूया. कधी विचार केलाय की अशी एखादी खास एकच संख्या असू शकते जी जी अख्ख्या विश्वावर राज्य करते? म्हणजे विचार करा, एक जादुई नंबर जो फुलांच्या पाकळ्यांमध्ये पण आहे आणि मोठमोठ्या आकाशगंगांमध्ये पण, सगळीकडे. तर आज आपण याच गोल्डन रेशो नावाच्या रहस्याचा छडा लावणार आहोत. आणि लोक काय काय म्हणतात माहितीये? की हा रेशो गिझाच्या पिरॅमिड्समध्ये आहे, पार्थेनॉनमध्ये आहे, समुद्रातल्या शिंपल्यांमध्ये आहे, अरे अगदी आपल्या शरीरात आणि लिओनार्दो दा विंचीच्या पेंटिंग्समध्ये सुद्धा. पण यात खरं किती आणि खोटं किती? चला आपण मिळून याचा तपास करूया. ओके. पण या सगळ्या दाव्यांची चिरफाड करण्याआधी एक मिनिट थांबूया. आधी हे तर समजून घेऊया की हा गोल्डन रेशो म्हणजे नक्की आहे तरी काय? आता घाबरू नका, हे ऐकायला जरा गणिती वाटेल, पण खरं तर खूप सोपं आहे. कल्पना करा, आपल्याकडे एक सरळ रेषा आहे. आपण तिचे 2 तुकडे केले, एक मोठा आणि एक लहान. तर गोल्डन रेशो म्हणजे काय? तर मोठ्या तुकड्याचं लहान तुकड्याशी जे गुणोत्तर आहे ना, तेच गुणोत्तर पूर्ण रेषेचं मोठ्या तुकड्याशी आहे. बस एवढंच आहे. सोपं आहे की नाही? या खास नंबरला एक नाव पण आहे, फाय. आणि हा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पायसारखाच आहे. म्हणजे 1.61803339. आणि हे आकडे पुढे चालतच राहतात, कधीही न संपणारे, कधीही रिपीट न होणारे. खरंच एक न संपणारं गणितीय रहस्य. आणि म्हणूनच काही जण याला गमतीनं काय म्हणतात माहितीये? संख्यांमधला इलॉन मस्क. का? कारण हा कुठेही कधीही अगदी अनपेक्षित ठिकाणी प्रकट होतो आणि सगळ्यांना चकित करून सोडतो. आता या फाईलचा एक खूप जवळचा मित्र आहे, फिबोनाची सिक्वेन्स. ही कल्पना कुठून आली? तर सशांची संख्या कशी वाढते यावरच्या एका गमतीशीर प्रयोगातून. आणि हा क्रम बनवणं तर एकदम सोपा आहे. 0 आणि 1 पासून सुरुवात करा आणि पुढचा नंबर मिळवण्यासाठी फक्त आधीच्या 2 नंबर्सची बेरीज करत जा. म्हणजे 0 अधिक 1 1, 1 अधिक 1 2, 1 अधिक 2 3, 2 अधिक 3 5 आणि असं पुढेच. आणि आता खरी जादू बघा. तुम्ही ह्या फिबोनाची सिक्वेन्समध्ये पुढे जाल आणि कोणत्याही मोठ्या नंबरला त्याच्या आधीच्या नंबरने भागाल तर काय मिळतं? उत्तर येतं जवळजवळ 1.618. म्हणजेच आपला फाय. हा अविश्वसनीय संबंध योहान स्केपलरने शोधून काढला होता. कमाल आहे ना? चला, आता थिअरी खूप झाली. आता वेळ आहे फॅक्ट्स चेक करण्याची. जे मोठे मोठे दावे केले जातात ते आपण तपासूया. चला तर मग आपण सगळे मिळून थोड्या वेळासाठी मिथबस्टर्स बनूया. आणि मिथ बस्टिंगची सुरुवात करूया सर्वात फेमस उदाहरणापासून. नॉटिलस शेल म्हणजे तो सुंदर शिंपला. याला तर गोल्डन रेशोचा पोस्टर बॉयज म्हणतात. दावा असा आहे की याचा जो गोल आकार आहे तो एक परफेक्ट गोल्डन स्पायरल आहे. पण खरं सांगू, जेव्हा सायंटिस्ट लोकांनी हे शिंपले नीट मोजले तेव्हा त्यांना काय दिसलं? की त्याचं गुणोत्तर फाय नाहीये. हो, ते जवळ आहे, पण गणितामध्ये जवळपास असं काही नसतं, बरोबर? एकतर ते असतं किंवा नसतं. हा पहिला दावा बस्टेड. आणि हीच गोष्ट पार्थेनॉन आणि तथाकथित परफेक्ट मानवी शरीरालाही लागू होते. खरं तर इतक्या गुंतागुंतीच्या गोष्टींमध्ये आपण शोधायला बसलो तर आपल्याला हवं ते गुणोत्तर सापडू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की ते तिथे मुद्दामहून वापरलं गेलंय. आणि मानवी सौंदर्याचं काय? ते तर किती विविध आहे. ते कोणत्या एका नंबरमध्ये कसं काय बसणार? तर मग आता प्रश्न असा आहे की जर गोल्डन रेशो या फेमस उदाहरणांमध्ये नाही आहे, तर तो खरंच कुठे सापडतो की हे सगळं खोटंच आहे? नाही, थांबा. खरी गोष्ट तर आता समोर येणार आहे. खराखुरा गोल्डन रेशो आणि फिबोनाची आपल्याला दिसतात ते निसर्गात, विशेषतः वनस्पतींमध्ये. अननस बघा, पाईन कोन, सूर्यफूल, अगदी फ्लावरमध्ये सुद्धा. या सगळ्यांमध्ये जे सुंदर गोल पॅटर्न्स दिसतात ना, तेच आहेत फिबोनाची स्पायरल्स. पण प्रश्न हा आहे की ते तिथे का असतात? उदाहरण म्हणून एक अननस घेऊया. त्याच्यावरचे स्पायरल्स कधी मोजले आहेत का? पुढच्या वेळी नक्की मोजा. तुम्हाला दिसेल की एका बाजूला 8 स्पायरल्स आहेत तर दुसऱ्या बाजूला 13. आणि 8 आणि 13 काय आहेत? बरोबर, फिबोनाची सिक्वेन्समधले 2 लागोपाठचे नंबर्स. पण का? असं का होतं? म्हणजे वनस्पतींना काही गणित येतं का? त्या मुद्दामून हे नंबर्स तयार करतात का? तर या सगळ्याच्या मागे गणित नाही तर विज्ञान आहे. आणि या कथेचा खरा हिरो आहे गोल्डन अँगल, जो साधारणपणे 137.5 डिग्रीचा असतो. हा अँगल थेट आपल्या फायमधूनच आलेला आहे आणि हा निसर्गातला सगळ्यात कार्यक्षम, सगळ्यात एफिशियंट अँगल आहे. यामुळे प्रत्येक पानाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो आणि बियांची रचना एकदम परफेक्ट होते.
म्हणजे बघा, वनस्पती फक्त एक साधा नियम पाळतात. एक नवीन पान उगवलं की पुढचं पान उगवताना त्याबरोबर 137.5 डिग्रीमध्ये वळतात. बस एवढंच. आणि हा एक साधा नियम पाळल्यामुळे आपोआप ते सुंदर फिबोनाची स्पायरल्स तयार होतात. म्हणजेच हा कुठलाही दैवी चमत्कार किंवा गुप्तकोड नाहीये. ही आहे शुद्ध उत्क्रांती, इव्होल्यूशन. लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून निसर्गाला सापडलेला हा एक अत्यंत प्रभावी आणि सुंदर उपाय आहे. खरंच निसर्गाची रचना किती अद्भुत आहे, नाही का? आणि यातून आपण एक गोष्ट शिकू शकतो. कधीकधी आपल्याला आपल्या आजूबाजूला फक्त गोंधळ दिसतो, पण जर आपण नीट पाहिलं तर त्या गोंधळातही एक पॅटर्न, एक सुसूत्रता लपलेली असते. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या या जगात अजून असे कितीतरी गणितीय आणि वैज्ञानिक रहस्य दडलेले असतील, नाही का? चला तर, आजचा भाग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक बटन दाबा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, अशाच रंजक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला.